जालन्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे आपल्या सुनेनं आपल्या सासूला संपवलेलं आहे। तिला भिताडावर आदळून तिच्या पोटामध्ये तब्बल 4 ते 5 वेळा जो आपला कांदा किंवा वांगे वगैरे बटाटे कापायचा जो चाकू असतो ते 5 वेगवेगळ्या ठिकाणी खुपसून एका सुनेनं एका सासूची हत्या केलेली आहे। आणि ती इथंच थांबली नाही तर ते मृतदेह कुणाला ओळखू येऊ नये म्हणून एका पोत्यामध्ये भरून ती तिथून पसार होण्याच्या मार्गावर होती। नेमकी काय स्टोरी आहे याची आणि ही घटना कुठे घडलेली आहे याचाच आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघताव आज मराठी। मंडळी, महाराष्ट्रामधून आपल्या एका जालना जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी घडलेली आहे। घरातील सुनेनंच आपल्या सासूची हत्या केल्यानं जालन्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। सुनेने शरीराच्या वेगवेगळ्या 5 ते 6 वेळा चाकूने वार करून आपल्या सासूला संपवला असून आरोपी सून आपल्या साथीदारासोबत फरार झाली, परंतु सध्या पोलिसांनी पकडलेला आहे। तर भोकरदन नाका परिसरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। कौटुंबिक कारणातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे। तर सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव आहे। सविता शिंगारे ही जी आहे महिला ही सासू होती आणि हिचाच मर्डर करून ती पसार झालेली आहे। तर पोलिसांना चक्र फिरवत आरोपी सुनेला अटक केलेली आहे। दरम्यान सविता शिंगारे हिनं कुटुंबात होत असलेल्या किरकोळ वादातून सासूची हत्या केल्याचं उघड झालेलं आहे। शरीराच्या वेगवेगळ्या 5 ते 6 वेळा चाकून वार करून सुनेला संपवलं आहे। तर प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी सुनेचं नाव आहे। तर सविता याचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहतो, तर त्यामुळे सासू आणि सून दोघे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या आणि त्यांच्यामध्ये मध्यरात्रीच काहीतरी वाद झाला आणि या वादातूनच तिनं पहिल्यांदा तिचं डोसकं जे आहे भिंतीवर आदळलं आणि नंतर 4 ते 5 वेळा तिच्या वेगवेगळ्या सासूच्या पोटामध्ये 5 ते 6 चाकू खुपसून तिची हत्या करण्यात आलेली आहे। तर बुधवारी पहाटे कोणत्या तरी कारणामुळे दोघींमध्ये वाद झाला होता, तेव्हा सुनेने सासूच्या डोक्यावर जोरात भिंतीवर आदळली। त्यात सासू सविता यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर सुनेनं सासूच्या मृतदेहाची वाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला। ते पोते घराबाहेर आणले। पहाटे 5:30च्या सुमारास हा प्रकार सुरू होता। घराबाहेर सुरू असणारी हालचाल घरमालकाच्या निदर्शनात आली आणि घरमालकाने लागलीच पोलिसांना माहिती दिली। घरमालकाची सतर्कता पाहताच आरोपी सून सासूचा मृतदेह तिथंच सोडून घटनास्थळावरून पसार झाली। तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली आणि ती तिथून हे जे पोत्यामध्ये टाकून त्या सासूला विल्हेवाट लावण्याच्या मार्गावर होती, परंतु त्या 5:30च्या आसपास या घरमालकानं त्या सतर्कतेमुळे गर्दा केला आणि पोलिसाला बोलवलं, परंतु ह्याच गर्द्यामुळे किंवा या पोलिसाच्या भीतीमुळे तिनं तो मृतदेह तिथंच ठेवला आणि या बुलेटवर पसार झाली। तिथून नंतर ती रेल्वे स्टेशनला गेली आणि आपल्या राहत्या घरी तिचे जे की तिचं माहेर होतं तिथं गेली, परंतु तिथंच पोलिसांनी तिथूनच तिला उचललेलं आहे। तर शिवणारे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वावरे आंतरवाडी येथील आहे। सविता यांचा मुलगा आकाश शिवणारे याचा 6 महिन्यापूर्वी परभणी येथील प्रतीक्षा हिच्यासोबत विवाह झाला होता। आकाश लातूर येथे नोकरीला आहे, त्यामुळे सविता आणि प्रतीक्षा दोघीच जालन्यामध्ये भाड्यानं राहत होत्या।